हॅलो, नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, विद्या समिती, ई कंटेंट डेव्हलपमेंट या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेजमधील मी श्री तुरेवाले बेटी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इयत्ता 12वी मधील टॉपिक नंबर 3 ऍडमिशन ऑफ पार्टनर या विषयाची माहिती आपणास देत आहे. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, admission of partner. Admission of partner, many. The procedure of admitting a new partner into the existing partnership firm as per the term and condition of partnership deed is called as admission of a partner. For example, Amit and Sumit are old partners. They want to admit a new partner, Vinith. Then new profit sharing ratio. New profit sharing ratio is calculated as follows. Let's assume that total profit of the firm ₹1. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढताना यामध्ये 2 स्टेप्स आहेत. पहिली बॅलन्स रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ बॅलन्स रेशो. त्याचा फॉर्म्युला बघा. बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर्स, मीन्स 1 मायनस न्यू पार्टनर्स रेशो. नंतर नेक्स्ट स्टेप इज कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्याचा फॉर्म्युला न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो into balance ratio. त्यावर एक्झाम्पल ऐकूया. Om and Jay are partners. Their profit sharing ratio is equal. They decided to admit Jagdish in a partnership for 1/4 shares in future profit. Calculate new profit sharing ratio of Om, Jay and Jagdish. Solution बघा. पहिल्यांदा बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. बॅलन्स रेशोचं सूत्र काय? 1 मायनस न्यू पार्टनर्स रेशो. बॅलन्स रेशो इज इक्वल टू 3/4. त्यानंतर सेकंड स्टेप, न्यू रेशो ऑफ ऑल पार्टनर्स. न्यू रेशोचा फॉर्म्युला काय? ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. मग ओमचा न्यू रेशो बघा. 1/2 into 3/4 is equal to 3/8. Jay's new ratio 1/2 into 3/4 is equal to 3/8. And Jagdish's new ratio calculate करताना 2/2 into 1/4 is equal to 2/8. New ratio 3:2 या पद्धतीने. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आता आपलं पुढचं रेशो सॅक्रिफाईस रेशो. मीनिंग बघा. The proportion in which old partner make a sacrifice while admitting a new partner in the firm is called sacrifice ratio. Formula बघा. Sacrifice ratio is equal to old ratio minus new ratio. त्याचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. Sudhir and Budhir are partners sharing profit and losses in the proportion of 2/3 and 1/3 respectively. They decided to admit Randhir into partnership and agree to share future profit in the ratio of 3:1. Solution बघा. The sacrifice ratio of Sudhir and Budhir as under. Sacrifice ratio is equal to old रेशो मायनस न्यू रेशो. त्याचं कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2/3 minus 3/5 is equal to 1/15. And Budhir's ratio is 1/3 minus 1/5 is equal to 2/15.
सॅक्रिफाय रेशो, नवीन सॅक्रिफाय रेशो बघा 1:2 हा सॅक्रिफाय रेशो येतो कॅल्क्युलेट केल्यानंतर. त्यानंतर गुडविल. Goodwill is the reputation or good name of the business expressed in the term of money. Definition बघा, goodwill is the reputation of the business enterprises which is acquired through successful operation of the business and customer satisfactions. हे गुडविल कॅल्क्युलेशन करण्याच्या दोन मेथड्स आहेत, म्हणजे मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. त्यातील पहिली बघा average profit method. Under this method, goodwill is calculated based on number of years purchase of average profit of the firm. For example घेतलेलं आहे, हे दोन स्टेप मध्ये कॅल्क्युलेट करावे येतं. पहिली स्टेप ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा. ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र काय आहे, तर टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग हा टोटल प्रॉफिट आहे. फॉर एक्झाम्पल मध्ये दिले बघा, प्रॉफिट 1, प्रॉफिट 2, प्रॉफिट 3, प्रॉफिट 4 यांची बेरीज करायची आणि त्याला नंबर ऑफ इयर्स न डिवायडेशन करायचं आहे. तर नंबर ऑफ इयर्स किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 इयर्स आहेत. ते 5 इयर्स त्याला डिवायडेड केल्यानंतर हा ॲव्हरेज प्रॉफिट येईल. आणि नंतर मग ॲव्हरेज प्रॉफिट आल्यानंतर गुडविल. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेसिंग इयर्स. मग नंबर ऑफ परचेसिंग इयर्स किती दिलेले असतात त्या नंबरनं यामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिटचे ॲव्हरेज प्रॉफिट झाल्यानंतर दुसरी मेथड सुपर प्रॉफिट मेथड. इन सुपर प्रॉफिट मेथड गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ऑफ सर्टन नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट ऑफ द फर्म. हा प्रॉब्लेम येताना तुम्हाला म्हणजेच सुपर प्रॉफिट मेथडनं गुडविल कॅल्क्युलेट करताना खालील माहिती तुम्हाला त्या प्रॉब्लेम मध्ये दिली असतील. प्रॉफिट्स ऑफ प्रिव्हियस फ्यू इयर्स म्हणजे मागील काही वर्षाचे प्रॉफिट तुम्हाला दिलेले असतील. कॅपिटल एम्प्लॉयड बाय फर्म, टोटल कॅपिटल एम्प्लॉयड फर्म्स किती आहे ते दिले असतील. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स परचेसेस, नंबर ऑफ इयर्स परचेसेस. यामध्ये महत्वाचं काय आहे, तर ज्या वेळेला ॲव्हरेज प्रॉफिट नॉर्मल प्रॉफिट पेक्षा कमी असेल त्यावेळेला गुडविल 0 येतो. इम्पॉर्टंट काय आहे, तर ॲव्हरेज प्रॉफिट हा नॉर्मल प्रॉफिट पेक्षा कमी आला तर गुडविलची किंमत काय होते, कमी होते. याचं उदाहरण बघा, या 4 स्टेप मध्ये तुम्हाला याचं सुपर प्रॉफिट मेथडनं गुडविलचं व्हॅल्युएशन करता येतं. पहिला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. त्यानंतर दुसऱ्या स्टेपला नॉर्मल प्रॉफिट काढायचा. नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र बघा, कॅपिटल एम्प्लॉयड बाय फर्म इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. हा नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र आहे. त्यानंतर सुपर प्रॉफिट काढायचं. सुपर प्रॉफिटचं सूत्र काय, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. यातून आल्यानंतर मग लास्ट स्टेजला गुडविल. गुडविल सूत्र काय, सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेसिंग इयर्स. त्यानंतर पुढे ट्रीटमेंट ऑफ गुडविल म्हणजेच अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ज्या वेळेला प्राइम मेथड असेल त्यावेळेला आणि व्हॅल्युएशन मेथड. तर प्राइम मेथड मध्ये तुम्हाला ह्या 2 ट्रान्झॅक्शन असतील. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंगिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रिटेन्ड इन द बिझनेस. अशी जर असेल म्हणजे नवीन पार्टनर ज्या वेळेला रोख स्वरूपात गुडविल घेऊन येतो त्यावेळेचे ह्या 2 एंट्र्या कराव्या लागतात. पहिली गुडविल आणलेल्याची कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, आणि दुसरं ते गुडविल ओल्ड पार्टनरला वाटलेल्याची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. हा जो वाटायचा आहे गुडविल वाटायचा आहे ते सॅक्रिफाईस रेशो मध्ये वाटायचं असतं. जर गुडविल नवीन पार्टनरनं गुडविल रोख स्वरूपात आणलं असेल आणि ते जर ओल्ड पार्टनरने विड्रॉ केला असेल तर ह्या पहिल्या 2 एंट्री आहेत तशा करायच्या आणि त्याची तिसरी एंट्री काय होणार, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट विड्रॉ केलेल्याची एंट्री होणार आहे. त्यानंतर व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड म्हणजे ज्या वेळेला रोख स्वरूपात न आणता गुडविल बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेज केलं जातं त्यावेळेची एंट्री बघा.
गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. दुसरं वेन गुडविल इज रेज्ड अँड रिटर्न ऑफ, म्हणजे गुडविल रेज केलेलं असतं आणि ते राईट ऑफ केलेलं असतं, तर त्यावेळेची एंट्री बघा गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि दुसरी एंट्री ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू गुडविल अकाउंट. या ठिकाणी नवीन रेशिओ कॅल्क्युलेट करावा लागतो. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ कॅल्क्युलेशन करून हे गुडविल काय करायचं असतं, राईट ऑफ करायचं असतं. म्हणजे ज्या वेळेला गुडविल जर राईट ऑफ करायचं असेल तर नवीन रेशिओनं गुडविल राईट ऑफ करायचं आणि हे गुडविल न्यू बॅलन्स शीटला येणार नाही. त्यानंतर तिसरं बघा वेन गुडविल ऑलरेडी अपिअर इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे अगोदरच प्रॉब्लेम मध्येच तुम्हाला बॅलन्स शीटला गुडविल दिलेलं असतं, त्यावेळेला काय करायचं ट्रीटमेंट, तर त्यामध्ये व्हॅल्युएशन प्राइस अँड बुक व्हॅल्यू, रिव्हॅल्यू व्हॅल्यू अँड बुक व्हॅल्यू यातला डिफरन्स जो आहे, म्हणजेच तुमची प्रॉब्लेम मध्ये दिलेली बुक व्हॅल्यू आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली रिव्हॅल्युएशन व्हॅल्यू यातील जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला घ्यायचा किंवा तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटला घ्यायचा आहे. या पद्धतीनं हे व्हॅल्युएशन ऑफ मेथडचे प्रॉब्लेम सोडत. त्यानंतर इतर जनरल एंट्र्या काय आहेत, वेन न्यू पार्टनर ब्रिंगिंग इन कॅश ॲज हिज शेअर ऑफ कॅपिटल, जर नवीन पार्टनर आपला गुडविल म्हणजे कॅपिटलचा भाग आणतो त्यावेळेचा कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि ज्या वेळेला जर असेटच्या स्वरूपात मालमत्तेच्या स्वरूपात तो कॅपिटलचा भाग आणतो त्यावेळेला असेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या दोन एंट्री आहेत. त्यानंतर पुढच्या बघा इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी, म्हणजे ज्या वेळेला असेटच्या किमतीमध्ये वाढ होतात किंवा लॅबिलिटीच्या किमती कमी होतात त्यावेळेचं त्याचं पोस्टिंग कुठे येते बघा, तर असेट्स अकाउंट डेबिट लॅबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन और प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. आणि दुसरी डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटीज, त्याची व्हाईस वर्सा होणार रिव्हॅल्युएशन और प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट टू लॅबिलिटीज अकाउंट. त्यानंतर पुढची एंट्री बघा रेकॉर्डिंग द अनरेकॉर्डेड असेट्स इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजेच ज्या वेळेला जे काही मालमत्ता नोंदवलेली नसते तसे त्या मालमत्तेची एंट्री करताना असेट्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्यानंतर पुढचा बघा क्रिएटिंग अ न्यू लॅबिलिटीज इन द बुक्स ऑफ फर्म, ज्या वेळेला नवीन लॅबिलिटीची नोंद होते त्यावेळेला म्हणजेच प्रॉब्लेम मध्ये दिलेले नसताना फक्त ऍडजस्टमेंट मध्ये दिले असतील त्यावेळेची एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लॅबिलिटीज अकाउंट. त्यानंतर सातवी एंट्री बघा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट वरचा प्रॉफिट झाला असेल तर त्या प्रॉफिटची एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. आणि लास्ट लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर या एंट्र्या होतात. आणि त्यानंतर पेसिमम बघा, तर हा पेसिमम आहे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचा नमुना आहे. तर डेबिट साईडला काय होतात, ज्या वेळेला असेटच्या किमती कमी होतात त्यांचं पोस्टिंग या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याचप्रमाणे लॅबिलिटी मध्ये इन्क्रीज झाली असेल तर त्याची एंट्री या ठिकाणी करावी लागेल. आणि क्रेडिट साईडला असेटच्या किमतीमध्ये वाढ झाली असतील तर उदाहरणार्थ तुमचं बिल्डिंग असेल, बिल्डिंग इन्क्रीज्ड त्याचं पोस्टिंग असेल तर या ठिकाणी क्रेडिट साईडला होईल. आणि लॅबिलिटी साईड म्हणजेच लॅबिलिटीमध्ये जर घट झाली असेल म्हणजेच उदाहरणार्थ डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स असेल तर या ठिकाणी तुमचा जर फायदा होत असेल त्या फायद्याच्या किंवा प्रॉफिट आयटम जे आहेत ते क्रेडिट साईडला आणि संस्थेचा जर लॉस होत असेल तर लॉस आयटम जे आहेत ते डेबिट साईडला पोस्टिंग करायचे आहेत. आणि दोन्हीतून येणारा फरक एक तर प्रॉफिट असेल किंवा एक तर लॉस असेल. तर या पद्धतीनं हे करायचं आहे. थँक्स.